तिसरा बॉल अलॉंग दी कार्पेट, आणखी एक डॉट बॉल. महत्वपूर्ण मॅच मध्ये कमालीचं प्रदर्शन बॉलर शरद ठाकूरचे 3 डॉट बॉल फेकलेत. फोर पिच बॉल अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल, एक सिंगल येते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 तलवली टीमची. फोर पिच बॉल, बॉल सीमारेषा पार, षटकार विकी बनसोडेच्या बॅटमधनं. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 7 धावा. 5 बॉलचा खेळ पूर्ण. विकी बनसोडे आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये करतोय, बॉलिंग करत असताना आणि बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 धावा येतात मैदानाच्या आतमध्ये. मिस फिल्डिंग वर नशिबाचा चौकार तलवली टीम साठी. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 6 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा. चला टीम मीटिंग करू नका. एकविरा बेलापूर टीम मॅच लगेचच चालू करा. पहिले 4 बॉल अप्रतिम शरद ठाकूरचे, तदनंतर मैदानाच्या आतमध्ये विकी बनसोडेचा अटॅक. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर गौरव शिंदे. ओ द विकेटने स्लोवर पण बॉल मिड ऑनच्या दरम्यान थोडस पंबर राहिलंय आणि मैदानाच्या आतमध्ये एक धाव होतीये तोपर्यंत पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 12 धावा. फोर पिच बॉल कव्हर रिझन मध्ये चांगला स्ट्रोक, मिस टायमिंग झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये मोठा विकेट. विकी बनसोडे बाद. करणने चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. ज्या बॅटरच्या बॅटमधनं धावसंख्या स्कोर बोर्ड वर उभी राहत होती, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. विकी बनसोडे मोठी विकेट गमावली आहे तलवली टीमने बॅटिंग करत असताना. न्यू बॅटर लवकरच आपण पोहोचा मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर रोशन. चला तलवली टीम आपण सुद्धा स्पीडअप करा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 12 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना आपण पाहताय पहिल्या बॉलवर 1 धाव, दुसऱ्या बॉलवर लगेचच विकेट विकी बनसोडेची आणि न्यू बॅटर आता स्ट्राईक एंडला रोशन. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न होता. यस इट इज अ वाईट बॉल. 2 हात समांतर रन्स मिळतील अवांतर. फुकटचं पौष्टिक क्रिकेट मध्ये वाईट बॉल. एक धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावपलकावर 13 धावा. चांगला स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो 1 धावेसाठी रोशनच्या बॅट मधनं.
14 धावा धावफलकावर. 3 बॉल आतापर्यंत फेकले, 14 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलायत. पुढे टाकलेला बॉल स्पीकर वन आणि तेज तर्रार बॉल मैदानच्या आतमध्ये. बॉलर गौरव शिंदेचा. रोशनच्या विरुद्ध डॉट बॉल. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे तलवली टीमची. 1 विकेट लॉस, 14 धावा. चांगला स्ट्रोक, 1 बाउन्स ओर दी रोप. स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॉल फरार, 4 धावा चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4च्या मैत्रीने आकार घेतीये. धावफलकावर सजली जातीये. 18 धावा. 1 बॉल दुसऱ्या ओव्हर मधला शिल्लक. 18 धावा धावफलकावर. चला थोडस स्पीड अप, पटापट आपण मॅच चालू करा. 18 धावा धावफलकावर. पुढे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल रोशनच्या बॅट मधनं सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 24 धावा. 24 ऑन स्कोर बोर्ड. क्वालिफायची मॅच 12 बॉल मध्ये तब्बल 24 धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे. एक ओव्हर आता महत्वपूर्ण आणि शेवटची. क्वालिफाय मॅच मध्ये बॉलिंग मार्क वर बॉलर संजय. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर संजय पांडा. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. विकर 1 बॉल. एका हाताने पकडलाय झेल मैदानाच्या आतमध्ये आणि मनोज होतोय मैदानाच्या आतमध्ये. संजय पांडाच्या पहिल्या बॉलवर आउट. चला न्यू बॅटर धावतच मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी घेऊन पोहोचलाय. जबाबदारीने केला तर त्याला करायचा आहे. न्यू बॅटर विक्रांत पाटील. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावर. 24 धावा. आतापर्यंत टुर्नामेंट मध्ये खूप सुंदर बॉलिंग आपण संजय पांडा यांची पाहिली आहे. प्रत्येक मॅच मध्ये चांगली ओव्हर त्यांनी फेकली आहे. परंतु महत्वपूर्ण मॅच मध्ये, क्वालिफायच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये संजय पांडा यांनी फेकलाय वाईट बॉल. धावसंख्या वाईटच्या मैदाने जाऊन पोहोचतीये. धावफलकावर 25 धावा. ओव्हर पिच बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विक्रांत पाटील मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. खूप सुंदर आणि चांगली बॉलिंग, कौतुकास्पद बॉलिंग संजय पांडा यांची आपण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मॅच मध्ये पाहताय. धावसंख्या स्थिरावली आहे 25 धावा धावफलकावर. बॅक टू बॅक 2 विकेट सुद्धा प्राप्त केले संजय पांडा यांनी मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकची संधी असेल आता मैदानाच्या आतमध्ये बॉलर संजय पांडाला.
पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल वाईट, तदनंतर तिसरा बॉल विकेट, 2 बॉल फेकले, 4 बॉल अजून शिल्लक. न्यू बॅटर रोहन. तिसरा बॉल फुलटॉस मैदानच्या आतमध्ये, परंतु एकच सिंगल. स्वतःच आता बॉलिंग करत असताना टाळ्या वाजवतायत मैदानच्या आतमध्ये, कारण त्यांनाही माहित होतं खराब बॉल होता मैदानच्या आतमध्ये फुलटॉस बॉल, परंतु संधी उचलता आली नाहीये बॅटर रोहनला. गोष्टांकी क्षेत्रात एक धाव पूर्ण होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 धावा. लाऊड अपील मैदानच्या आतमध्ये, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आता मैदानच्या आतमध्ये होतीये पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 27 धावा. चांगली ओव्हर मैदानच्या आतमध्ये एकविरा बेलापूर टीमच्या माध्यमातून संजय पांडा यांची आतापर्यंत. फुलटॉस बॉल अलॉंग दी कार्पेट. थोडस पंबल विकेट किपर कडून होत आहे, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येला आकार, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29 धावा. 29 ऑन स्कोर बोर्ड. 29 धावा धावपलकावर. नो बॉलचा इशारा येतोय. फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल होता, परंतु फ्रीची संधी आता बॅटर कडे असेल. फक्त आणि फक्त एक धाव नो बॉलची असेल. नो प्लस 1 धाव. तदनंतर फ्रीच्या बॉलवर आपण पाहू शकाल झेल आणि डायरेक्ट हिट मैदानच्या आतमध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहताय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 32 धावा आणि बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये 33 धावा. चला लगेचच लवली टीम आपण क्षेत्ररक्षण सेट करा. 18 बॉल मध्ये 33 धाव्यांची गरज. क्वालिफाय मॅच मध्ये बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये एकविरा बेलापूर टीमला. एकविरा बेलापूर टीम आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 18 बॉल मध्ये 33 धाव्यांचं लक्ष्य.
चेतन म्हात्रे आणि आतिश पाटील दोन बॅटर 18 बॉल 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी पोहोचलेत. बॉलिंग ट्रॅक वर पहिल्या ओव्हर मध्ये विकी बनसोडे मॅचला होते सुरुवात. सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट लेग, डीप लॉंग ऑन. त्याचबरोबर मिड विकेट रिझन मध्ये डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीचं समीकरण मैदानच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचं आपण पाहताय. पहिला बॉल सेकंड इनिंग मधला. शॉर्ट पिच बॉल, स्क्वेअर कट, लॉफ्टेड स्क्वेअर कट. एक सिंगल गोष्टांकी क्षेत्रात धावसंख्येचा श्री गणेशा. एक धाव धावपलकावर एकविरा बेलापूर टीमची. 17 बॉल मध्ये 32 धाव्यांची गरज. 17 बॉल 32 असं इक्वेशन. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, गती जास्त होती. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्क्वेअर कट, एक सिंगल. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. पुन्हा एकदा बॅटची कडाई येते मैदानच्या आत. चांगली ओव्हर आपण मैदानच्या आतमध्ये पाहता. एकच सिंगल, 3 बॉलचा खेळ विकी बनसोडेचा पूर्ण आणि 3च धावा. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये एकविरा बेलापूर टीमच्या. आणखी एक तेज तर्रार बॉल, फास्ट अँड फ्युरियस बॉल मैदानाच्या आतमध्ये विकी बनसोडेचा आपण पाहिला. गती खूप सारी होती, बॉल सुद्धा खाली राहिला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली 3 धावा धावपलकावर. शॉर्ट पिच बॉल कव्हर रिजन मध्ये बॉल उडवलाय. कॅच ड्रॉप होतीये. ओपनर फलंदाजाची 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. 5 बॉलचा खेळ पूर्ण. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 5. तेरा बॉल मध्ये 28 धाव्यांची गरज. शॉर्ट पिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाबा पूर्ण होतील. धावसंख्या 2च्या मैदाने 7 धाबा धावपलकावर. 6 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 7. चला तलवली टीम आपण लगेचच क्षेत्ररक्षण सेट करा आणि मॅच चालू करा. 3 मिनिटांचा कालावधी आपण पहिली ओव्हर टाकण्यासाठी घेतलाय. 7 धावा धावपलकावर. 7 ऑन स्कोर बोर्ड. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर मनोज.
चला मॅच चालू करा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा. आणखी एक तेज तरार बॉल. लाऊड अपील मैदानाच्या आत. डॉट बॉल. चांगली बॉलिंग सातत्याने आपण पाहताय तलवली टीमच्या माध्यमातून. पुढे टाकलेला बॉल वाईड यॉर्कर. आणखी एक चांगला बॉल बॉलर मनोजचा. वाट बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत विके बनसोडेचे आणि त्यानंतर मैदानच्या आतमध्ये बॉलर मनोज त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना चांगली बॉलिंग 2 बॉलर आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये आणि मॅच मध्ये करतायत. पुढे टाकलेला बॉल होता लॉंग ऑन रिझन मध्ये उडवलाय. 4 धावा येत आहेत. चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 धाव्यांच्या मैदानी धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 धावा. शॉर्ट पिच बॉल. एक सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते 12. पुढे टाकलेला बॉल कडक स्ट्रोक. 6 धावा. षटकार. 7 बॉल मध्ये 15 धावेंची गरज. 7 बॉल 15 धावा. 15 धावा 7 बॉल. क्वालिफायची मॅच एका बाजूला एकविरा बेलापूर आणि एका बाजूला तलवली टीम यांच्या दरम्यान रंगती आहे. चला स्पीडअप करा. शॉर्ट पिच बॉल. फुल केलाय आणि चुकी होतीये मैदानाच्या आतमध्ये. मेन मॅच मध्ये आणि क्रुशियल मोमेंटला कैच छोड़ा है कि मैच छोड़ा है, आने वाला वक्त ही बताएगा इस मैच की कहाणी. एक सिंगल पूर्ण होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये धावफलकावर 19 धावा. 6 बॉल मध्ये 14 धावेंची गरज. चला लगेचच क्षेत्ररक्षण सेट करा. 6 बॉल आणि 14 धावा. 6 बॉल आणि 14 धावेंची गरज. बॉलिंग मार्क वर बॉलर आशिष दुबे. स्लॉट मध्ये बॉल. चांगला श्रोक. अतिश पाटीलच्या बॅट मधनं तडाखा. बॉल सीमारेषा पार. षटकार. 5 बॉल मध्ये 8 धावेंची गरज. जबरदस्त परफॉर्मन्स आतापर्यंत आपण पाहताय एकविरा बेलापूर टीमचा. 5 बॉल मध्ये 8 धावेंची गरज.
संध्याकाळचं सत्र मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. तर ते प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. 5 बॉल शिल्लक, धावा बनवायचे आहेत 8. पाच बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतीये. एक सिंगल येते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 26. 4 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल मध्ये 7 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. एका बाजूला डिपेंड करायच्या आहेत. चांगली मॅच रंगते क्वालिफायची. कोण जिंकेल? शॉर्ट पिच बॉल, फुल केला मिस टायमिंग स्ट्रोक आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आता पकडलाय. 3 बॉल असतील शिल्लक, धावा बनवायच्या आहेत 7. गावदेवी ऐरोली टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. गजानन तुर्पे टीमचा कॅप्टन आपण सुद्धा उपस्थित व्हा. आपण या ठिकाणी लॉट्स करतोय. कोणती टीम मात्र फायनल मध्ये जाईल आणि कोणत्या टीमच्या दरम्यान मात्र सेमी फायनल होईल. तीन बॉल मध्ये 7 धाब्यांची गरज. न्यू बॅटर सिद्धू टोले. शॉर्ट पिच बॉल, बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल येते. 2 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच क्वालिफायची मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. 2 बॉल मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 2 महत्वपूर्ण बॉल तलवली टीम साठी आणि बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. कोण जिंकेल मॅच? व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? तमाम प्रेक्षकांच्या नजरा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आणि चारही बाजूला जमलेल्या प्रेक्षकांच्या नजरा मॅच कडे वेधल्या जात आहेत. तेच तरार बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. पंच निर्णय आमच्या पर्यंत पोहोचवा. पंच निर्णय पोहोचवा. एकच सिंगल. यस, 1 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज. वाट काय मॅच रंगली. 1 बॉल आणि 5 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, कंपल्सरी 6 धावा आता मारायच्या आहेत. 4 धावा आल्या तर सुपर ओव्हर या ठिकाणी रंगली जाणार नाहीये. टाइम झाला ना. भाऊ ते टायमिंग झालंय, काय करायचा?
बॉलर आशिष दुबेने फेकला आणि मॅच विजय होते तलवली टीम. 7 मिनिटं फक्त झाले होते. 7 सेकंड झाले होते. 12 मिनिटं. गावदेवी आयरली टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. त्याचबरोबर तलवली टीमचा कॅप्टन आणि गजानन तुर्बे टीमचा कॅप्टन, तिन्ही कॅप्टन फक्त उपस्थित होतील मुख्य मंचावर. आपण करतोय लॉर्ड्स. तीनही टीमचे कॅप्टन आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतीये. तलवली टीम पहिल्या दिवसामध्ये गजानन तुर्बे टीम क्वालिफाय झाली, दुसऱ्या दिवसामध्ये गावदेवी आयरोली आणि आजच्या दिवसामध्ये तलवली टीम. तीनही टीमच्या चिठ्ठ्या